श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास जोग सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 201 आज आपण पाहणार आहोत. श्लोक असा आहे: कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की एका परमात्म स्वरूपाखेरीज अन्य काही जाणीवेमध्ये शिरेनासं झालं. चुकून देखील मनात द्वैत भावनेचा उदय होत नाही. फार दिवसांनी आपली आणि परमात्म्याची गाठ पडली, त्यामुळे देहाचं भान हरपून सर्व शरीर शांत झालं. आता मनाच्या श्लोकांचं मनोबोध जो समर्थांनी व्यक्त केलेला आहे, त्याच्यात त्यांचे स्वतःचेही अनुभव आहेत. अनुभव का, अनुभूती म्हणायला पाहिजे. आपल्याला मार्गदर्शन तर आहेच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन जे शब्दातही वर्णन करता येत नाही आहे ना, तेही त्यांनी थोडंसं शब्दरूप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता अगदी आपण अंतिम टप्प्यावर आलेलो आहोत. 205 पैकी 200 श्लोक आपले पूर्ण झालेत. आज 201 हा श्लोक आपण बघतोय. आणि समर्थ या श्लोकात काय म्हणतायत की बघा, कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. इतकं आपल्याला सांगता सांगता समर्थच किती अंतर्मुख झाले असतील याचा विचार आपणही करायला पाहिजे. कारण मी अगदी सुरुवातीलाच मनाच्या श्लोकांची कशी निर्मिती झाली त्याची कथा सांगितली होती. त्याप्रमाणे अक्षरशः म्हणजे रात्रीत बसून समर्थांनी एका बैठकीत हे सगळे श्लोक लिहिलेले आहेत. त्यामुळे हे श्लोक ही त्यांची एक त्या विशिष्ट काळाची एक भावसमाधीच होती. म्हणजे जागृत अवस्था मला तर वाटतच नाही की समर्थांची असेल. ते समाधीस्थच झालेले असताना प्रत्यक्ष तो प्रभू रामचंद्र त्यांच्या नजरेसमोर उभा असणार. त्या रामचंद्राचं ते परमात्म स्वरूप ते अवलोकन करत असता असता त्याचं जे काही स्तवन समर्थांनी केलं, आणि त्या स्तवनातून आपण म्हणतो ना की मनाच्या कोपऱ्यामध्ये एक विचार, एक तळमळ, एक जाणीव अखंड होती की लोककल्याण, लोक उद्धार. कारण संतांचा अवतार हा त्याचसाठी असतो. त्यामुळे फक्त माझ्या पोळीवर तूप वाढून घेतलंय ना, चला आता मी जेवायला मोकळा, हा भाव कधी संतांच्या ठाई नसतोच. मला रामाचं दर्शन झालं, मी उपासना केली म्हणून मला झालं, असे क्षुद्र भाव संतांच्या ठाई नाहीतच. त्यांनी उपासना जरूर केली. ती उपासना करण्यासाठी सुद्धा त्यांचं सगळं कर्म, पूर्वसंचित, पूर्व पुण्याईचं फळ त्यांच्या गाठीशी होतं. असंच तसंच इतक्या सहजासहजी उपासनासुद्धा हातून घडत नाही. अहो, साधं महिन्याचा संकल्प एखादा करायचा म्हटलं तर त्याच्यातसुद्धा आपण किती पळवाटा शोधतो. ते तर जाऊ दे हो, दरवर्षी नवीन म्हणजे जानेवारीतली पद्धत पडली आहे. आपलं वर्ष खरं म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून चालू होतं, पण जाऊ दे, आता व्यवहार आहे शेवटी. तर डायरी लिहायचा संकल्प करतो. किती हो दिवस डायरी लिहून होते? 8-10 दिवस तरी होते का हो? आणि इतक्या पूर्वी, आता जरा डायऱ्यांचं प्रमाण थोडं कमी झालं आहे. पूर्वी तर इतक्या सुंदर सुंदर, इतक्या छान डायरीज मिळायच्या. आणि अक्षरशः पहिलं फक्त नावगाव फळफूल लिहितात तसं वरती सगळं पहिलं पान भरवायचं, आणि नंतर एक 7-8 दिवसाचं काहीतरी लिहून ठेवायचं. म्हणजे खरोखर मनात आलं म्हणून लिहावं, तरीसुद्धा एकदा मनालाच विचारावं, तपासावं, परीक्षावं आणि मग ते लिहून काढावं. कारण ते इतकं कधी बाष्कळ, फुटकळ आणि इतकं कवडीमोल सुद्धा असू शकतं. मी शब्द वापरलाय शकतं, मी असतं असं म्हणत नाही आहे. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. पण उगीचच मनात आलं आणि खरडलं काय अशा ह्या डायरीचा, म्हणजे अशा ह्या रोजनिशीचा आपल्याला आपल्यासाठी महिन्याभराने नंतर जरी वाचायला घेतलं तरी काही उपयोग होईल का? लिहावं, पण मोजकंच लिहावं. पण कधीतरी ते आपल्याला सुद्धा
वाचून प्रेरणादायी असावं, काहीतरी आनंददायी असावं, काहीतरी त्याच्यातून मिळावं हो, असे 4 शब्द लिहून काढावे. उगीचच सकाळी 6 वाजता उठलो, आज व्यायाम करायचा मूड नव्हता, मग काय तसाच इकडे तिकडे फिरलो, नाश्ता केला, अंघोळ केली, देवपूजा म्हटलं, आज सौंना म्हटलं, आज तुम्हीच करा, आज जरा अंमळ म्हणजे सगळं आमचं वेळापत्रकच कोलमडलं, ऑफिसला गेलो, घरी आलो, काय अशा पद्धतीने सुद्धा अनेक जण आपली रोजनिशी लिहितात आणि ती सुद्धा पूर्ण लिहिण्याची त्यांच्या अंगामध्ये तेवढीसुद्धा म्हणजे तेवढासुद्धा सातत्याचा अभाव, त्यामुळे असले संकल्प पूर्ण होतच नाहीत. आणि इथे तर समर्थांनी संकल्प केला की मी त्यांच्याही मनाला ते उपदेश करतायत, पण संपूर्ण जनमानसाचा अभ्यास करून जनमानसाला नेमका काय बोध देणं गरजेचं आहे याचा विचार करून तो संकल्प सोडून एका बैठकीत समर्थांनी हे श्लोक सांगितले आणि कल्याण स्वामींनी एका बैठकीत ते श्लोक उतरवून घेतलेले आहेत. पहाटेपर्यंत हे सर्व लेखन चालू होतं. पहाटेच्या नंतर इतर शिष्यांनी या सगळ्या ह्याच्या प्रती लिहून काढलेल्या आहेत आणि मी सांगितलं तसं रामनवमीचा उत्सव आता साजरा करायचा होता, त्याच्यासाठी शिधा गोळा करायचा होता आणि मग घरोघर जाऊन या सगळ्या शिष्यांनी प्रत्येकाच्या दारासमोर जायचे, 5 श्लोक म्हणायचे आणि जी काही भिक्षा मिळेल ती भिक्षा तो शिधा घेऊन यायचा आहे. या पद्धतीनं बघता बघता म्हणजे नेहमीपेक्षाही काकडभर जास्त असा शिधा गोळा झालेला आहे आणि त्या वर्षीचा तो चाफळचा राम जन्मोत्सवसुद्धा तितक्याच म्हणजे नेहमीच्याच प्रथेप्रमाणे, नेहमीच्याच उत्साहाने किंवा नेहमीच्याच आपण म्हणतो ना की एक आपला आब असतो की हो बाबा यांच्या घरची पूजा न म्हणजे ही या पद्धतीने होणार, काही काटकसर नाही. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना मसाला दूध, केळं, पेढा हे सगळं देणार. उगीच आपला एवढूसा बारीक कणभर शिरा दिला, मूद बारीकातली बारीक पाडून आणि तोंडाला पानं पुसली, असं कधीच नसतं. एकेका घरचा आब असतो तो. आपला मान प्रत्येक घरसुद्धा राखत असतं. त्याप्रमाणे त्या उत्सवाचा मानसुद्धा समर्थांनी आपल्या शिष्यांकरवी पूर्ण करून घेतलेला आहे. असे हे मनाचे श्लोक. आणि हे लिहित असताना जी काय भावसमाधी लागली समर्थांची, त्यातून त्यांना जे जसं व्यक्त व्हावंसं वाटलं ते ती सगळी अभिव्यक्ती म्हणजे हे मनाचे श्लोक आहेत. आणि म्हणून या श्लोकात आता 201व्या श्लोकापर्यंत समर्थ आलेले आहेत आणि ते म्हणतायत की जी जाणीव पूर्वी दृश्य आत घेत असे तिच्यामध्ये संपूर्ण परिवर्तन घडून ती आता परमात्म स्वरूपाहून दुसरं काही जाणतच नाही. कधी कधी असंही होतं ना, आपण दुसऱ्याला युक्तीच्या किंवा समजावणीच्या 4 गोष्टी सांगायला जातो आणि कित्येक वेळेला असं होतं की आपण बोलतोय पण त्या बोलण्यातून कोणीतरी दुसराच बोलतोय असं आपल्याला जाणवतं. दुसरा म्हणजे भूतबाधा वगैरे नाही पण आपल्या मनामध्ये जो एक विचार आपण सुप्त दडवलेला असतो किंवा आपण काहीतरी वागण्यात चूक करत असतो, आपल्याला त्याचं उत्तर मिळत नसतं. त्या चुकीचं परिमार्जन करून नेमकं कसं वागावं हेही कळत असतं, पण ते जमत नसतं, ते आचरणात उतरत नसतं. आणि ते सगळं काही आपण दुसऱ्याला सांगताना आपोआप सांगून जातो. म्हणजे जे आपल्याला कसं करावं कळत नसतं ते दुसऱ्याला सांगताना मात्र बरोबर कळतं आणि अक्षरशः जाणवतं की हे आत्ता मी नाही बोलते, बहुधा माझ्याकरवी कोणीतरी वदवून घेतंय. आणि लक्षात घ्या, हे वदवून घेणं हे 99% आपल्याचसाठी असतं. दुसरा समोरचा काय कदाचित या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडूनही देतो, पण आपण जेव्हा दुसऱ्याला असं काहीतरी सांगतो त्यावेळेला ते आपल्याच मनाला आपण ठसवत असतो, वदवत असतो. एखादा संकल्प जर मी माझ्या सख्यांना सांगत असेन की हो ग आपण ना चातुर्मासाचे 4 महिने एक स्तोत्र म्हणण्याचा संकल्प करूयात, तर कदाचित
तो संकल्प मलाच स्वतःला करायचा असतो, पण काही ना काही कारणाने माझा निश्चय अजून होत नसतो. असं वाटत असतं की एवढ्या व्यस्ततेमधून मला जमेल का, मला जमेल का, ह्या प्रश्नांची उत्तरं आपण दुसऱ्याला म्हणून जेव्हा सांगतो त्यावेळेला मग मन म्हणतं की जमेल की. त्यांना कसं सांगितलंस तू की रोज 10च मिनटं वेळ काढायची आहे, बघा दिवसभरात कधीही वेळ काढा आणि आवर्जून म्हणा, मग ही 10 मिनटं तुला नाही जमणार, जमतील. म्हणजे मन आपल्यालाच कसं सुंदर आपल्याला आश्वस्त करत असतं. हाच तर मनाचा एक खूप सुंदर खेळ असतो आणि हाच खेळ समर्थांनी इतका सुंदर प्रकारे उलगडला आहे. मला सुद्धा वैयक्तिक खात्री आहे की पुन्हा जर दुसऱ्यांदा मी हे श्लोकांवरचं निरूपण करण्यासाठी पुस्तक उघडून बसले तर सगळंच्या सगळं अगदी वाक्याच्या वाक्य वेगळी येतील, कारण मनाचा व्यापारच तितका आहे. दररोज दुकान उघडून बसावं आणि नवीन 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 काहीतरी घडामोडी घडाव्यात, असं हे सगळं मन आहे. त्यामुळे मनाच्या श्लोकांवर निरूपण हे एका पठडीतलं कसं काय होईल, कशासाठी ते टेक्स्ट स्वरूपात लिहून तरी काढायचं, ज्या क्षणी जे वाटेल ते बोलावं, कारण प्रत्येकाचं मन काहीतरी सांगत असतं. माझंही मन मला दरवेळेला काहीतरी सांगत असतं. आत्ता हे सांगताय म्हणता म्हणता पुढच्या क्षणी माझं मन बदलत असतं आणि अशा बदलणाऱ्या मनाला आपल्याला त्याच्या आवेगाला कुठेतरी लगाम लावायचा आहे. तो लगाम लावण्यासाठी मनाला उपदेश हवा आहे. मनाला जो सत्यबोध आहे ना, की नुसताच बोध नकोय, ज्या बोधातून मला सत्य काय आहे ते समजणारे. आता ते सत्य म्हणजे काय हो, तर हे परमात्म स्वरूप. आणि समर्थांना सुद्धा असं झालं असणार आहे की ते आपल्याला सांगता सांगता त्यांनी सुद्धा प्रभू रामाचं परत एकदा अवलोकन केलं असणारे, परत एकदा अगदी जवळून त्याचं दर्शन घेतलं असणारे. त्या परमात्म स्वरूपाशी ते पुन्हा एकदा एकरूप झाले असणारे आणि ते सगळे भाव त्यांच्या या श्लोकातून आपल्याला असे झरझर झरझर स्त्रवलेले आपण अनुभवले, आपण ऐकले, आपण पाहिले, आपण परत परत वाचणार आहोत यानंतर सुद्धा. आणि आता कसं आहे ना की समुद्राचं पाणी असतं, लाट वर येते, ती लाट आपण मागच्याही वेळेला यावर बोललेली आहे मी, की लाट कुठे काही वेगळी होती नाही, ती पाण्यातूनच तो एक तरंग निर्माण झालेला आहे. आणि हा तरंग, ही लाट कदाचित खूप मोठी असते, कदाचित छोटीशीच असते आणि अशी उसळत उसळत ती अशी किनाऱ्याकडे धावत असते आणि काय ती आतुर झालेली असते किनाऱ्याला भेटायला. आणि ज्या क्षणी ती किनाऱ्याला भेटते त्या क्षणी तिथल्या वाळूत ते पाणी मिसळून जातं आणि निम्म अधिक तिथंच राहतं, तिथंच मुरतं. उरलं सुरलं पाणी परत लाट बनूनच पुन्हा समुद्राकडे आवेगाने झेपावतं. म्हणजे जे जिथून आलंय ते तिथेच जाणार असतं. आपण सगळेजण परमात्म स्वरूपापासूनच आलेलो आहोत. काही थोडा काळ आपण इथे रमणार आहोत, इथे मुरणार आहोत, इथे झिजणारही आहोत, पण पुन्हा आपण ह्या लाटेसारखं परत आपण या समुद्राकडे, ह्या परमात्म्याच्या अंतिम म्हणजे स्वरूपाकडे आपण निश्चितच झेपावणार आहोत, अगदी आवेगाने गळामिठी करण्यासाठी. आणि हे सुद्धा अखंडच चालू राहणार आहे. आता याच्यासाठी बघा, समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निमाली. आता ज्ञातेपणाने परमात्मा त्याचा उदय होतो आणि आपण ज्ञेयपणाने परमात्म्याला जाणतो. आणि मग जे काही म्हणजे त्या ज्ञाताला जाणण्यासाठी आपण ज्ञेय होतो आणि मग जे काही त्याच्यातून निर्माण होतं ते असतं ज्ञान. आणि ते ज्ञानच परमात्मरूप होऊन वावरतं. आणि अशा या जीवनाच्या व्यवहारात मनामध्ये चुकून देखील परमात्म्याहून अन्य काही भासत नाही. अनुभवाची परिसीमा इथेच घडते, इथंच मोक्ष
लटका पडतो आणि उरतं ते फक्त अंतिम समाधान. आत्ता ह्या क्षणी मला माता आणि तिचं बालक यांची उपमा इथे सुचलेली आहे. बघा ना, आपण म्हणतो की आपल्याच म्हणजे शरीरावर पोसला जाणारा तो गर्भ, तो इवलासा छोटासा तो गर्भ 9 मास आपल्या पोटात म्हणजे वाढत असतो. त्याची सगळी जाणीव त्या मातेला होत असते. दिसत तर काहीच नसतं, पण ते बाळ दिसामासाने तो गर्भ वाढतो आहे. हळूहळू तो हातपाय हलवतो आहे. हळूहळू तो गर्भ पोटामध्ये फिरतोय. सगळ्या जाणीवा तिला होत असतात. तिच्या मनाची सगळीच्या सगळी स्पंदनं त्या गर्भापर्यंत पोचत असतात. तिच्या मनातले सगळे विचार असे आरपार त्या गर्भापर्यंत सुद्धा झिरपत असतात. म्हणून तर आपण म्हणतो ना की आवडी निवडी सगळ्या म्हणजे तुकाराम महाराजांचा तर तो अभंगच आहे ना की मातेचा डोहाळा, की मातेला जे जे आवडतं, मातेच्या सहवासात जे जे काही असतं, अर्थात पिता तर असणारच आहे, पण अन्यसुद्धा व्यक्तींचा मग प्रभाव हळूहळू त्या गर्भावर कसा पडत जातो. आणि याहीपेक्षा ती माता त्या गर्भाला ओळखत असते. म्हणजे पूर्ण जाणीव तिची 100% शुद्ध असते की तो गर्भ तिच्याच हाडामासापासून निर्माण होतो आहे आणि तो तिच्या ओळखीचा आहे. त्याला ती ज्ञेय रूपाने जाणत असते. ते ज्ञान तिला असतं की मी ह्या गर्भाची माऊली आहे, मी याची माता आहे, हा माझाच उदरात वाढणारा एक इवलासा माझाच बाळ आहे. आणि हे सगळं होता 9 मास पूर्ण होतात. तो गर्भ बालक रूपाने जन्माला येतो. त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा ही माता आपल्या ह्या बालकाचं मुखावलोकन करते, तो क्षण म्हणजेच जणू काही संतांना जेव्हा या परमात्म स्वरूपाचं दर्शन घडतं. तो क्षण आणि हा क्षण काय वेगळा. कारण आपण आत्तापर्यंतच्या श्लोकात बघितलं की परमात्म स्वरूपाचं दर्शन, अंतिम दर्शन, त्याच्याशी एकरूप होऊन जाणं, यासाठी शब्दात वर्णन करण्याची आपली तेवढी प्राज्ञाच नाही, आपली तेवढी पोच नाही. मग तरीसुद्धा आपल्याला उत्सुकता आहे ना, कसं जाणावं. म्हणून शेवटी पुन्हा व्यावहारिक उदाहरणं आपल्याला घ्यावीच लागतात. आणि याचाही परामर्श आपण मागच्या श्लोकात बघितलाच. आणि त्या मातेला ज्या क्षणी ती आपल्या बालकाचं मुखावलोकन करते, त्या क्षणी या सगळ्या म्हणजे प्रसूतीच्या सोसलेल्या सगळ्या कळा, सगळं ते गर्भारपण, 9 मास, त्याच्यात काढलेले सगळे कष्ट, या सगळ्याचा एका क्षणात तिला विसर पडतो की नाही. आता तिच्या दृष्टीसमोर असतं फक्त आणि फक्त तिचं बालक. म्हणजे समर्थ जसं म्हणतात ना की फार दिवसांनी आपली आणि परमात्म्याची गाठ पडली आणि देहाचं भान हरपून गेलंस आणि सगळं शरीर शांत झालं. म्हणजे 9 मास ती ज्याच्या प्रतीक्षेत होती, ज्याची ती वाट पाहत होती, तर त्या बालकाचं दर्शन होता क्षणी तिच्या देहाचं भान खऱ्या अर्थाने हरपून जातं. मग कुठलं काय, कसल्या वेदना, कसलं काय, कसला त्रास, कसले क्लेश, काही नाही. आता फक्त असतं तिच्या कुशीत तिचं बालक. आणि त्याच्यासाठी म्हणून तर तिच्या सगळ्या ह्या प्रेमधारा अशा असंख्य छोट्या छोट्या धारांनी पाझरतात, त्या बालकाची भूक शांत करतात. आणि बालकाची भूक ज्या क्षणी तृप्त होते, त्या क्षणी माऊली समाधान पावते. हे परमात्म स्वरूप हे असंच असावं, असा एक माझा वैयक्तिक होरा. कारण परत तेच आपल्या सामान्यांसाठी ह्याचं वर्णन हे आपल्या शब्दांमध्ये कुठं सामावणारं नाहीच आहे. कारण त्याची कक्षा इतकी अमर्याद आहे की काय त्या परमात्म्याला, त्या परमात्म स्वरूपाला आपण आपल्या कवेत घेणार, आपल्या शब्दांमध्ये त्याला कसं बांधणार, केवळ अशक्य. पण तरीसुद्धा आपण केवळ कल्पना करू शकतो.
केवळ आणि केवळ जसं त्या माऊलीला एकदा का ते आपलं बालक झालं की तिला बघा ना किती गोष्टींचा विसर पडतो, आजूबाजूच्या कित्येक गोष्टी, म्हणजे स्वतःच्या शरीराचं सुद्धा ती भान हरपते की हो, म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे थोडंसं शरीर बेडौल होतं, त्याचा सुडौलपणा जातो वगैरे वगैरे. काय तिच्या म्हणजे दिवसभर ती कशी राहते, काय बाळाला किती सुंदर ठेवते, पण स्वतः बिचारी कशी राहते हे सगळं तिला ठाऊक. इतर गोष्टी, इतर सगळी माणसं, अगदी किती वेळेला तरी असंही म्हणतो ना की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि युगायुगांची माता. कित्येक वेळेला तर ती आपल्या म्हणजे पतीला सुद्धा थोडंसं बाजूलाच करते, पण आपल्या बालकाला ती अगदी परमोच्च प्राधान्य देते. आणि कुठवर, म्हणजे जोवर तिच्या श्वासातला शेवटचा श्वास चालू असतो तोवर ती आपल्या बालकाचं, आपल्या मनातलं लक्ष कधीच बाजूला करू शकत नाही. ती कितीही दूर असो, तिचं ते मोठं झालेलं बाळ आता कितीही तिच्यापासून दूर असो, पण तिचं मन अखंड त्या बालकाशी बांधलेलंच राहतं, गुंतलेलंच राहतं. आणि म्हणूनच त्या बालकाचं, त्या बाळाचं आता मोठा जरी तो झाला तरी त्याच्या कल्याणाचंच सदैव तिच्या मनामध्ये चिंतन चालू असतं. वेळ पडली कोणाला निवडावं तर असंच होतं की ती आपल्या मुलाला, मुलगा मुलगी हा भेद नाहीच आहे, त्यालाच ती अधिक प्राधान्य देते. आणि तसं जेव्हा उपासनेचा हा अंतिम टप्पा येतो तेव्हा परमात्म स्वरूपाशिवाय अन्य काहीही आपल्या मनामध्ये उरतच नाही. कारण हे समाधान मिळवण्यासाठी जीव जन्मभर नव्हे तर अनेक जन्म तडफडत असतो. माऊली पण प्राप्त करण्यासाठी सुद्धा प्रत्येक स्त्री अशीच आसुसलेली असते. ते जे काही समाधान आहे आपल्या कुशीत आपलं बाळ पाहणं, ह्या समाधानासाठी तर ती युगायुगांची माता बनण्यासाठी कायमच तयार असते. आणि हेच समाधानमय स्वस्वरूप यांची जेव्हा गाठ पडते तेव्हा जीव आनंदाने अक्षरशः म्हणजे आपलं भान हरपतो, त्याला देहाचा विसर पडतो आणि आनंदाचा उल्हास ओसरल्यानंतर त्याचं मन आणि शरीर हे समाधान रूप होऊन जातं. अशा रीतीनं या श्लोकामधला जो भाव आहे, जो भावगर्भित अर्थ आहे, तो मी माऊली, एक माता आणि तिचं बालक यांच्या उपमा अलंकाराने थोडासा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्नच असेल तो सगळ्यांनाच काही किंवा उच्च तात्विक तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर कदाचित तो तितकासा बरोबर असेल नसेल ठाऊक नाही, पण आपल्याला जेवढं समजलंय, आपल्याला जेवढं समजतं आहे तेवढंच आपण बोलावं. कारण नुसतीच कुठल्या तरी पुस्तकातली वाक्याच्या वाक्य, एकाला एक, मग ह्यातली 4 वाक्य त्यातली 4 वाक्य जोडून जर तुम्ही टेक्स्ट करून ते जर बोललात निरूपण म्हणून, तर त्या निरूपणाला काय अर्थ उरणार आणि ते अशा पद्धतीचं निरूपण काय तुम्हाला समाधान देणार. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट ही आपल्या समाधानासाठीच करायची असते. आपलं अंतर्मन आपल्याला प्रत्येक वेळेला काहीतरी सांगत असतं, कसला ना कसला तरी संकेत देत असतं, कौल देत असतं. त्या मनाचं ऐकावं आणि त्याप्रमाणेच पाऊल टाकावं. नक्कीच ते पाऊल यशस्वी होतं. आपल्याला स्वतःला तर समाधान लाभतंच, पण 100% त्यातून जे काही निष्पन्न होतंय ना ते इतरांना सुद्धा समाधानकारकच असणार असतं. जय जय रघुवीर समर्थ.